आपको जो ये महिला बाल विकास विभाग की तरफ से जो पोषण आहार मिला, तो ये आपका इसके बारे में क्या कहना है? ये पोषण आहार मिला तो इसको बनाने के बाद में काले पड़ रहे फिर 1 से 2 दिन रखे तो बास मार रहे। अच्छा। इसमें सब मसाला मिक्स करके दिए ना उन्होंने। हाँ हाँ। इसलिए अच्छा। इसको बनाना भी कितना, जैसा एक इसके लिए दिए नहीं। हाँ हाँ। तो एक जना इसको थोड़ा सा बना सकता, बाद में पैकिंग फूटी हुई रहती, फिर वो पैकिंग फूटी हुई रहने की वजह से ये बास मार रहे। अच्छा, तो आपका कहना है सभी अलग अलग देने को ना? सब अलग अलग देने को ना। पहले अच्छा मिल रहा था। हाँ। सब अलग अलग मिल रहा था, दाल चावल वो। हाँ हाँ। ये थोड़ा मिक्स करके दे रहे तो ये खुद बास मार रहे और काले पड़ जा रहे। अच्छा। हाँ। विकास बाल कल्याण यांच्याकडून जे पोषण आहार भेटलेलं आहे, गर्भवती महिला आणि लहान बाळासाठी जे पोषण आहार पाहिजे ते मिळालेले आहे, तर हे आहार तुमचं म्हणणं आहे की बा निकृष्ट दर्जाचं आहे? निकृष्ट दर्जाचं म्हणजे निकृष्ट दर्जाचाच आहे। हं. जेव्हा आपण हे पाकिट फोडतो आणि जेव्हा याला स्वयंपाकासाठी नेतो, तर हे जेव्हा स्वयंपाकाला नेतो आपण, तर हे स्वयंपाक केल्यानंतर हे तांदूळ पिवळे आणि काळे पडतात। हे निकृष्टपणाने खायचे काहीच कामी नाही। म्हणजे सांगायचा अर्थ म्हणजे थोडा वेळ जर ठुले तर हे खाण्यासाठी नाही, वास मारतात असं म्हणणं आहे तुमचं? याच्यात वास मारते आणि ते थोडेसे बी पकवले नंतर ते फेकण्याचा कमी पडते, खायचा कमी पडत नाही। नाही, आणि हे जर कच्चे अशी फोडून जर ठुले 2-3 दिवस तर वास मारतात का? वास मारतात आणि खराब होऊन जातात ते। म्हणजे साठवण्याच्यात हळदी नमक मीठ सगळं दिलेलं आहे, सगळं रेडी मिक्स करून दिलेलं आहे का? मिक्स करून दिलं म्हणून याच्यावर वास मारते। अच्छा। आणि हे सुगडीमध्ये बी थोड्या म्हणजे बारीक बारीक आळ्या आणि कचरा निघून राहिला याच्यात, म्हणजे साठवण देऊन बी ह्याच्यात बोगस होऊन राहिला। अच्छा, म्हणजे तुमचं म्हणणं आहे की बा हे पूर्ण वेगवेगळं दिलं पाहिजे? पूर्ण वेगवेगळं दिला पाहिजे, त्याच्या हिशोबाने ते बनवतील। मग 8 दिवस असो का 10 दिवस असो, आता हे असा मसाला टाकून याच्यात दिलेला आहे, हे खायचं कामी काय निश्चित आहे सगळं।